बीड जिल्ह्यात चाललंय तरी काय? प्रशासन व्यवस्था खऱ्या अर्थानं राजकीय समीकरणांच्या हस्तक बनली आहे का? आणि ज्या पद्धतीने आज सर्वसामान्य माणसाच्या कैफियती ऐकताना या प्रशासन व्यवस्थेच्या कपाळावर ज्या पद्धतीने आठ्या पडतायत, मात्र राजकीय समीकरणाशी जुळलेल्या प्रकरणांना कशा पद्धतीने खोटे गुन्हे जरी असेल तरी या खोट्या गुन्ह्यांना कशा पद्धतीने दाखल करून स्वतःची परिस्थिती मांडण्याचे प्रयोग या प्रशासन व्यवस्था करते याची स्पष्टोक्ती काल मिळाली. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीनं या सगळ्या प्रकरणाला ज्या पद्धतीची एक संकल्पना देण्यात येते आणि ज्या पद्धतीने समाधान खेंडकर आणि धनंजय देशमुख हा वाद आता कशा पद्धतीने समाज पटलावर एक विकोपाचा बनलाय आणि बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडे यांचे समर्थक एकमेकांच्या समोर कशा पद्धतीने भिडण्यास तयार झाले याची खऱ्या अर्थानं हे सगळं समीकरण मांडणारी एक नवीन संकल्पना. खऱ्या अर्थानं बीड जिल्ह्याची जी परिस्थिती आहे ती राजकीय हस्तकांची परिस्थिती झाली आहे का? आणि ही प्रशासन व्यवस्था पूर्ण राजकीय सूचनेनुसार राजकीय आदेशानुसार वागून खऱ्या अर्थानं सामाजिक परिस्थिती ही विकोपाला नेण्याचा प्रयत्न करते की काय? असे अनेक प्रश्न आता बीड जिल्ह्याच्या समीकरणामध्ये घिरटा घालतायत. आणि या सगळ्या गोष्टीचं खऱ्या अर्थानं जी फलित आहे आणि जी परिस्थिती आहे ती कोण शोधणार? आणि या परिस्थितीतला खरा मर्म सर्वसामान्य जनतेसाठी, जनतेच्या सेवेसाठी जी व्रत उचललेली अधिकारी केव्हा या सगळ्या गोष्टींना सार्थक रूप देणार याचीच प्रतीक्षा आता सर्वसामान्य माणसाला लागू राहिली. या संदर्भाचं विश्लेषण करण्यासाठी आज मी तुमच्या समोर आहे. नमस्कार, मंथन मध्ये आपलं स्वागत आहे. ज्या पद्धतीने आम्ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर ज्या पद्धतीने आम्ही लोकशाहीची स्वीकार केला आणि लोकशाही अबाधित ठेवण्यासाठी आणि सर्वसामान्य माणसाचे अधिकार हे अबाधित राहावे यासाठी आम्ही तिन्ही पालिका बनवल्या, कार्यपालिका, लोकपालिका आणि न्यायपालिका. परंतु कार्यपालिका आणि लोकपालिका ज्या पद्धतीने आज सामाजिक घटकांमध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची आपली समीकरणं मांडतायत आणि ज्या पद्धतीनं या कार्यपालिकेच्या माध्यमातून निर्माण केलेल्या व्यवस्था आज सर्वसामान्य माणसाच्या जीवावर कशा पद्धतीने उठल्या आहेत ना याची स्पष्ट युक्ती आम्हाला पाहावयास आता मिळू लागलेली. कारण की समाधान खेंडकर आणि धनंजय देशमुख हा झालेला वाद कशा पद्धतीनं रंगवण्यात आला, एकमेकावर कशा पद्धतीने खोट्या कंप्लेंट दाखल करून सर्वसामान्य माणसाला हे विठीस धरण्यात आलं आणि या प्रशासनाचा वापर करून आपलं वैर कशा पद्धतीने काढता येईल आणि सर्वसामान्यांच्यासाठी जी प्रशासन व्यवस्था निर्माण करण्यात आलेली आहे ती राजकीय परिस्थितीसाठी कशा पद्धतीने वापरता येईल याचीच दाखले ही प्रशासन व्यवस्था वारंवार देत आहे. या पद्धतीने 2 दिवस अगोदर शेतकरी राजा या हॉटेलवर घडलेल्या प्रकरणामध्ये समाधान खेंडकर आणि धनंजय देशमुख हा वाद निर्माण झाला. वास्तविक स्वरूपात दोन्ही वादाच्या ज्या भूमिका आहेत त्या फक्त कपोलकल्पित आहेत. हे वास्तव्याशी काहीही संबंध नाही. पण एकमेकाच्या सुडाच्या भावावर आणि एकमेकाच्या सुडाच्या प्रवृत्तीनं निर्माण केलेली ही दोन्ही घटना खऱ्या अर्थानं कायद्याच्या कसोटीमध्ये कशा पद्धतीनं विघ्न आणतायत आणि दोन्ही ठिकाणी झालेले गुन्हे दाखल झालेले. परंतु ह्याच्यात राजकीय परिस्थिती ज्या पद्धतीने ओढवली आणि ज्यावेळेस धनंजय देशमुख धनंजय मुंडे यांच्या विरोधात रस्त्यात अडवून माझ्या डोक्याला रिव्हॉल्वर लावण्याची जी कैफियत मांडण्यासाठी किंवा गुन्हा दाखल करण्यासाठी बीड ग्रामीण पोलीस स्टेशनला दाखल झाले. या सगळ्या परिस्थितीमध्ये राजकीय व्यवस्थेचा वापर कशा पद्धतीने होतोय आणि नेमकं या बीड जिल्ह्याचं वातावरण खराब करण्यासाठी कोण कोण कार्यबद्ध आहे हीच परिस्थिती आता समजणं गरजेचं आहे. कारण ज्या पद्धतीनं या दोन्ही कुटुंबाचा विषय बघितला तर समाधान खेंडकर आणि धनंजय देशमुख यांचा आपसातला एकमेकाचा कसलाही संबंध नाही. परंतु ज्या पद्धतीने संतोष देशमुख हत्या प्रकरण झाल्यानंतर समाधान खेंडकरचे मोठे बंधुराज दादा खेंडकर आणि धनंजय देशमुख हे एकमेकांचे साडूभाऊ असल्यामुळे या सगळ्या समीकरणाची वेगळीच थेरी मांडण्यात आली आणि या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख साक्षीदार म्हणून दादा खेंडकर हे प्रमुख साक्षीदार म्हणून आहेत. त्यामुळं आता या सगळ्या परिस्थितींमध्ये ज्या पद्धतीने समाधान खेंडकर आणि दादा खेंडकर यांच्यामध्ये लागलेला वाद
ज्या पद्धतीने बेलवाडी या ग्रामपंचायतीतून निर्माण झालेले हे सगळे संघर्ष खऱ्या अर्थानं या राजकीय पटलावर कशा पद्धतीने एकमेकाचा सूड उगवण्यासाठी आणि एकमेकाच्या अंगावर वेगवेगळ्या पद्धतीने शिंतोडे म्हणून एकमेकाचं चरित्र हरण करण्यासाठी कशा पद्धतीने वापरलं चाललंय ना, ही आता सर्व सामाजिक पटलावर ही गोष्ट पूर्णपणे स्पष्ट होते. कारण मागच्या काळामध्ये ज्या पद्धतीने समाधान केंडकर हा प्रत्येक गोष्टीला, मग दादा खेंडकर असतील किंवा धनंजय देशमुख असेल, या दोघांच्या बद्दल ज्या पद्धतीच्या भूमिका मांडत, ज्या पद्धतीची परिस्थिती मांडतोय, आता त्या परिस्थित्या खऱ्या अर्थानं प्रशासनाने शोधल्या पाहिजेत. नेमकं यामध्ये तथ्य किती आणि सत्य किती आहे. परंतु या सगळ्या प्रकरणांना बगल देऊन ज्या पद्धतीची परिस्थिती आहे या शेतकरी राजा या हॉटेलवर निर्माण झाली आणि दोन्ही पक्षाकडून ज्या पद्धतीच्या फिर्यादी आल्या, या फिर्यादी सक्षम खोट्या आहेत. याचा अर्थार्थी एकमेकाची काही संबंध नाही. फक्त स्वतःच्या मिळालेल्या राजकीय आश्रयाच्या पोटी या दोन्ही फिर्यादी आपल्या आपल्या परीनं आपल्या दबाव तंत्रावर नमूद करण्यात आल्या. खऱ्या अर्थानं अशा पद्धतीचा जर कायद्याचा वापर एकमेकाच्या सोड घेण्यासाठी किंवा एकमेकाचं वैर वाढवण्यासाठी जर करण्यात येत असेल तर ही कायदे व्यवस्था काय सर्वसामान्यांचं काम सोडून या लोकांची हस्तक बनली आहे का, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. जेव्हा जिल्ह्याच्या परिस्थितीमध्ये नवनीत कावत सारखा एक IPS अधिकारी की जो एकेकाळी जळगावमध्ये आपलं एक वेगळं वलय तयार करणारा, परंतु आज बीड जिल्ह्यामध्ये येऊन त्याच्या भूमिकामध्ये त्याच्या परिस्थितीमध्ये एवढी परिस्थिती हाताबाहेर जाते कशी. आणि शेतकरी राजा हे हॉटेल बीड पासून अवघ्या 7 किलोमीटर अंतरावर आहे आणि रात्रीच्या वेळी घडलेली ही घटना कशा पद्धतीने चित्रित करून कशा पद्धतीने प्रत्येक पोलीस स्टेशन मध्ये याचं नाट्य रूपांतर करण्यात आलं. खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीने समाधान खेंडकर आणि त्याच्या घरच्या लोकांनी मिळून जर हा गुन्हा नोंद करण्यात नाही आला तर मी पोलीस स्टेशन मध्येच फाशी घेतो अशी जेव्हा धमकी त्या पोलीस स्टेशनवाल्यांना दिली, त्यावेळेस या प्रकरणाची खऱ्या अर्थानं या प्रकरणावर का पोलिसांनी ऍक्शन घेतली नाही किंवा आपल्या स्वतःच्या राजकीय पटलाचा किंवा स्वतःचा सामाजिक प्रतिष्ठेचा वापर करून धनंजय देशमुख यांनी खोटी फिर्याद दाखल करण्याचा प्रयत्न केला, मग त्या ठिकाणी का पोलिसांनी आपला खाका दाखवला नाही. यांच्या पोलिसांचे हात कुणी बांधून ठेवले होते आणि खऱ्या अर्थानं जी परिस्थिती सर्वसामान्य माणूस एखादा आपल्या तक्रारीचा अर्ज घेऊन या पोलीस स्टेशन मध्ये जातो तेव्हा त्या सर्वसामान्य माणसाच्या हेटाळण्या आणि त्या सर्वसामान्य माणसाच्या परिस्थित्या कशा पद्धतीने ही यंत्रणा करते हे आपल्याला सांगायची गरज नाही. मग ह्या सगळ्या गोष्टी जरी आज सर्वसामान्यासाठी असल्या तरी याचा राजकीय वापर कशा पद्धतीने होतोय आणि ज्या पद्धतीनं बजरंग सोनवणे आणि धनंजय मुंडेंच्या गोष्टी बाबतीत जर हा विषय बघितला तर ठीक आहे की त्यांच्यावर धनंजय देशमुख यांनी खोटे आरोप लावून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला. धनंजय देशमुख आणि परमेश्वर सातपुते हे दोघांना टार्गेट करून धनंजय देशमुखांनी आपली एक वेगळ्या पद्धतीची खेळी करण्याचा प्रयत्न केला. परंतु बजरंग सोनवणे याच्यात का उड्या मारतायत, बजरंग सोनवणे यांचा ह्याच्यात काय रोल आहे. कारण की बजरंग सोनवणे जरी या जिल्ह्याचे खासदार असतील तर बजरंग सोनवणे सुद्धा सर्वसामान्य माणसाची जी कैफियत आहे कशा पद्धतीने ऐकली जाते. आनंदे महाराज, कैलास आनंदे महाराज ज्या परिस्थितीत आज सामाजिक जीवन जगतायत त्यांची कैफियत मांडण्याची गरज आहे. मग या राजकीय पटलामध्ये राजकीय परिस्थितीवर आपल्या स्वतःच्या पोळ्या शेकण्याची जी वृत्ती या राजकारणाने आणून ठेवली ना, त्यामुळेच या सर्वसामान्य लोकांची परिस्थिती अवघड झालेली. ज्या पद्धतीने आम्ही यांना लोकप्रतिनिधी म्हणून निवडून देतो, लोकप्रतिनिधी म्हणून यांना आम्ही गौरवतो, परंतु आमच्यासाठी काम करण्याच्या ऐवजी हे स्वतःच्या मतं आणि स्वतःच्या परिस्थितीसाठी काम करू लागतात आणि सर्वसामान्य माणसाचे प्रश्न उचलण्यापेक्षा यांना राजकीय स्टंट असलेली प्रश्न हे अधिक गंभीर वाटू लागतात. खऱ्या अर्थाने या सगळ्या गोष्टीचा जर सारासार विचार केला तर धनंजय मुंडे असतील किंवा बजरंग सोनवणे या दोघांवर जबाबदारी आहेत सर्वसामान्य जनतेच्या. राजकीय खेळींमध्ये जर खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसाचा जर भरडा होत असेल, सर्वसामान्य माणसाच्या यातना वाढत असतील आणि अशा पद्धतीने ट्रोल झालेल्या लोकांना ज्या पद्धतीचं संरक्षण देऊन या राजकीय परिस्थित्या मांडल्या जात असतील तर खऱ्या अर्थाने हे लोकशाहीसाठी सगळ्यात निंदनीय गोष्ट आहे.
ज्या पद्धतीने धनंजय देशमुख संतोष भैया देशमुख यांच्या हत्येनंतर समाज ज्या पद्धतीने उभा राहिला, ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टीची कैफियत आणि जी भूमिका आज धनंजय देशमुखांची जी ऐकली जाते, एक पीडित व्यक्ती म्हणून ऐकली जाते, पण ह्याचा जर राजकीय पटलासाठी ते वापर करत असतील तर येणाऱ्या काळामध्ये अशा पद्धतीच्या परिस्थितीमुळे सर्वसामान्य माणसाला जो काही न्याय मिळणार आहे तो यापासून तो वंचित राहील. कारण की ही सगळी सहानुभूती आणि ही सगळा जो आज आधार धनंजय देशमुखांना फक्त एक पीडित म्हणून मिळतोय, त्यांच्यासाठी कोणतीही राजकीय भूमिका, कारण की या राजकीय भूमिकेतून या पीडिताच्या माध्यमातून अनेक वटवृक्ष आपले हात शिकून घेत आहेत, अनेक आदर्श हात त्यांच्या मागे उभे राहून आपल्या खेळ्या करून घेत आहेत, परंतु खऱ्या अर्थानं समाजात विक्टीम म्हणून, पीडित म्हणून जो व्यक्ती समोर येतोय त्यांनी तरी कमीत कमी या गोष्टीचं भान ठेवावं आणि ज्या पद्धतीने प्रसार माध्यमांवर आपले विनम्रतेचा भाव आणून आपली भूमिका मांडत असताना जे भाव मुद्रित होतात ते खऱ्या अर्थानं आपल्या भावाच्या प्रकरणामध्ये न्याय मिळवण्यासाठी वापर करण्यात यावा. कारण की ह्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धती राजकीय पटलावर ज्या पद्धतीचे आसूड ओढले जात आहेत आणि सर्वसामान्य माणसाची खेळी हे आज अवघड परिस्थितीमध्ये अडकलेली, त्यामुळं खऱ्या अर्थानं पीडित या भूमिकेची जर भूमिका ज्या पद्धतीने समाज पटलावर तुमच्याबद्दलची सहानुभूती आहे ती सहानुभूती कायम राहण्यासाठी खऱ्या अर्थाने या राजकीय स्टंटमध्ये हात न घालता आपल्या ज्या बंधुराजांच्या न्यायासाठी जो काही भूमिका मांडण्याची तुमची प्रयत्न आहेत त्यासाठी समाज नक्की तुमच्या सोबत राहील. पण ही जर दिशा भरकटली तर त्या धुपाटण्यासारखं होईल, तेलही गेलं तूपही गेलं, हाती राहिलं धुपाटणं. त्यामुळे या राजकीय खेळीमध्ये न अडकता ज्या पद्धतीच्या भूमिकेत तुमची सध्या गरज आहे त्या पद्धतीच्या भूमिकेत जर तुम्ही आपली भूमिका दाखवली तरच खऱ्या अर्थानं या राजकीय पटलांची जी खेळी आहे ती रोखण्यास सक्षम होईल. आणि ज्या पद्धतीनं समाधान खेंडकर आणि दादा खेंडकर हा वाद त्यांच्या कुटुंबापुरता जर मर्यादित ठेवला तर आज समाज पटलावर हा विषय मोठं रूप घेऊ शकत नाही. परंतु या सगळ्या गोष्टींमध्ये आगीत तेल टाकणारे अनेक जण आहेत, या लागलेल्या आगीवर अनेक जणांच्या पोळ्या शेकणार आहेत. त्यामुळं सामाजिक पटलावर याची कशा पद्धतीची भूमिका असावी याबद्दल तुमचं काय मत आहे आणि याबद्दल तुमच्या मनात काही प्रतिक्रिया होत असतील तर 100% कॉमेंटच्या माध्यमातून मांडा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. नमस्कार.